कडनं मिळते। रायगड, सातारा, परभणी, धाराशिव येथे महायुती म्हणून एकत्र जिल्हा परिषद सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मिळते। रायगड, परभणीत जिल्हा परिषद भाजप, एनसीपी, शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करेल अशी सूत्रांची माहिती। तर सातारा जिल्हा परिषदेत मात्र अद्यापही त्याबाबत स्पष्टता नाहीये। तिथे देखील महायुतीचे तिघेही एकत्र यावेत यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। तिन्ही पक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पद वाटून घेणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। सागर, सौरभ, आज रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड आहे। अर्थात रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरीकडे भाजप एकत्रित येतील असा पहिल्यांदा दावा होता। दुसरीकडे शिवसेना सुद्धा एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत होती। पण मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सूचना केल्या होत्या की तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा। मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेतली, त्याला सुमित्रा पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आणि त्यांचे काही इतर प्रमुख नेते उपस्थित होते। रायगडसह परभणी, धाराशिव या ठिकाणी महायुती म्हणून तिघांनी एकत्रित येत सत्ता स्थापन करावी अशा स्वरूपाचा निर्णय झाला आहे। त्याच्यामध्ये ज्याचे सर्वात जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांना अध्यक्षपदाचा दिला जाईल, ज्याचे त्या क्रमांक 2चे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना उपाध्यक्षपद दिलं जाईल आणि उर्वरित नंतरनं मग सभापती जे आहेत, वेगवेगळे बांधकाम सभापती आहे, इतर कमिट्यांचे सभापती आहेत, तशा स्वरूपाची पदांची वाटप केलं जाईल आणि काही ठिकाणी जिथे क्रुशल पोझिशन आहे अशा ठिकाणी 2.5-2.5 वर्षपदाचा अध्यक्षपदाचा दावा जो आहे तो केला जाईल असं सांगितलं जातं। कुठे ना कुठेतरी प्रादेशिक पक्ष जे आहेत दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मुख्यमंत्र्यांचा आग्रह मोडता येणार नाही असं जवळपास दिसून येतं। रायगडमध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यातला जो स्थानिक वाद आहे, म्हणजे गोगावले तटकरे, गोगावले विरुद्ध तटकरेंचा आहे, तटकरे विरुद्ध महेंद्र दळवींचा आहे। यामुळे अद्याप ही एक साशंकता व्यक्त केली जाते की खरंच तिन्ही पक्ष एकत्रित येतील का, याविषयी वेगवेगळे तर्कबितर्क आहेत, याचा आज खुलासा होईलच। पण मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिलेले आहेत की महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी सत्तेचे दावे केले जावेत आणि बिनविरोध निवडणूक व्हावी। तशा स्वरूपाचं आज रायगडमध्ये घडते का पाहणं गरजेचं आहे। महेंद्र दळवी यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दावा करत होत्या, पण आता त्यांचा दावा कदाचित हा होईल का याविषयी एक शंका व्यक्त केली जाते। यामुळे महेंद्र दळवी प्रचंड नाराज आहेत आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्या आज राजीनामा सुद्धा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती NDTVला मिळालेली आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी एक मोठा वाद आता नवा होणार का, की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांचा आदेश दोन्ही प्रादेशिक पक्ष एकनाथ शिंदे असतील किंवा सुमित्रा पवार यांचे राष्ट्रवादी असेल हे मान्य करणार आणि तिघेही एकत्रित येत सत्ता स्थापन करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। रायगडचा आजचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जर बिनविरोध झाला तर मात्र इतर ठिकाणी वाद होण्याची शक्यता फार कमी आहे असं म्हटलं जातं। पण जर यदा कदाचित आज शिंदेंनी दुसरी काही राजकीय खेळी केली तर मात्र परत एकदा महायुतीमध्ये नवा तणाव निर्माण होईल असं एक चर्चा जोरदार आहे। सौरभ, निश्चितच सागर, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। आणि एकूणच राज्यभरात अशा पद्धतीच्या हालचाली सुरू झालेल्या दिसतात। साताऱ्यात नेमकी काय स्थिती आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंय। साताऱ्याहून आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्यासोबत जोडले गेलेत। साताऱ्यात नेमक्या याबाबत काय हालचाली आहेत, तिथे अद्यापही स्पष्टता नसली तरी तिघांनी एकत्र यावं अशा एक राजकीय हालचाली सुरू झाल्याचं कळतंय। तुमची काय माहिती आहे? सौरभ, या ठिकाणी खरं तर तिहेरी भूमिका अशी बघायला मिळते। जी काही मॅजिक आकडेवारी आहे ती 33ची आवश्यकता आहे, मात्र कोणत्याही पक्षाला एवढे बहुमत मिळालेलं नाही। त्यामुळं या ठिकाणची मोठी अडचण होताना पाहायला मिळाली। या ठिकाणी महायुती म्हणून हे लोक लढले नाहीत, हे सगळ्यात महत्वाचं दुर्दैव म्हणावं लागणार। कारण भाजपला एकंदरीत जी काही नगरपालिका पंचायत समिती ज्या काही निवडणुका होत्या त्याच्यामध्ये आपण सर्वात मोठं यश मिळू शकेल अशी एक भावना त्या नगरपालिकेच्या अनुषंगानं वाटू लागली होती। त्यामुळं भाजपनं कुणाशीही संधान साधलं नाही। यामध्ये मात्र राष्ट्रवादी आणि जी काही शिवसेना होती ह्या दोघांनी मिळून अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले। या दोघांनी संगनमतानं अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। असं असताना राष्ट्रवादीला या ठिकाणी 22 उमेदवार निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर शिवसेनेला 15 मिळालेल्या जागा आणि भाजपला 27 मिळालेल्या आहेत। मॅजिक फिगर करण्यासाठी जी काही आकडेवारी आहे ती कुणालाही मिळालेली नाही। जी काही म्हणजे भाजपचे जे काही हे आहेत
आपले जयकुमार गोरे यांनी जी काही टीका या राष्ट्रवादीवरती आणि शिवसेनेवरती केली होती, त्याच्यामुळं टोकाला एकंदरीत वातावरण या ठिकाणचं पाहायला मिळालं. त्यामुळं जी काही आता आकडेवारी आहे ती एकंदरीत पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील असा दावा केला जात आहे. मात्र अद्यापपर्यंत कालच्या तारखेपर्यंत भाजप अजूनही म्हणतंय की आम्ही तुमचाच अध्यक्ष राहणार. मात्र सध्या आता राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सगळे आता टूरवर गेल्याचे एकंदरीत पाहायला मिळालंय. 20 तारखेला याबाबतची निवड होणार आहे आणि ह्याचा सगळा चेंडू जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या मध्ये यांच्याकडे असल्याचं एकंदरीत बोललं जात आहे. याच्यामध्ये आता 20 तारखेला नेमकं काय होणार साताऱ्यामध्ये याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.